नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व या प्रकरणाचा अभ्यास करतोय. या प्रकरणातील सहकाराचा अर्थ आणि व्याख्या याच्यापूर्वीच्या तासिकेला आपण अभ्यासलेली आहे. तसेच सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासताना आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासलेला आहे. त्यानंतर कालच्या तासिकेला आपण सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे सहकाराची वैशिष्ट्ये अभ्यासले. कालच्या तासिकेला आपण सहकाराची किंवा सहकारी संस्थेची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याच्यातील 3 वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं, सहकारी संस्था या व्यक्तींच्या संघटना आहेत. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं की सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजे सहकारी संस्था या लोकशाही संघटना आहेत. सहकारी संस्था या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. आज आपण उर्वरित जी सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपण बघू. सहकारी संस्थेचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवसाय संघटन. सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय कशाला म्हणतात? तर जिथे किंवा ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये वस्तूंचं उत्पादन होतं, वस्तूचं उत्पादन केलं जातं किंवा वस्तू आणि सेवांची विक्री केली जाते. म्हणजे वस्तू असू दे किंवा सेवा असू दे, तिची निर्मिती किंवा वस्तू आणि सेवांची विक्री, हे कार्य करणारी जी संस्था, हे कार्य ज्या ठिकाणी चालतं, ज्या संस्थेकडून ते केलं जातं तिला म्हणायचं व्यवसाय संस्था. आता आपल्या सहकारी संस्था सुद्धा व्यवसाय संघटना आहे. कारण आपण अद्याप सहकारी संस्थेचे प्रकार बघितलेले नाहीये. पण जेव्हा आपण हे प्रकार बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सहकारी संस्था या वस्तू निर्माण करतात, वस्तूंचं उत्पादन करतात काही संस्था. तर काही संस्था सेवांची विक्री करतात, सेवा पुरवतात. आणि त्यामुळे आपल्या ह्या सहकारी संस्था या व्यवसाय संघटना समजल्या जातात. कारण कोणती आपली सहकारी संस्था असू दे, ही सहकारी संस्था ही काय करते? वस्तूची किंवा सेवेची निर्मिती किंवा विक्री करते. आणि त्यामुळे सहकारी संस्था या व्यवसाय संघटना समजल्या जातात. हे सहकारी संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आता व्यवसाय संघटना जरी असल्या तरी ज्या इतर व्यवसाय संघटना आहेत ना, त्या व्यवसाय संघटना आणि सहकारी संस्था, एक व्यवसाय संघटना म्हणून सहकारी संस्था, त्यांच्यामध्ये फरक आहे. आमच्या या सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्था वाजवी किमतीमध्ये वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सभासदांना किंवा ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये वस्तू देण्यासाठी या सहकारी संस्था प्रयत्नशील असतात. इतर संस्थांचं तसं नसतं. कारण इतर संस्था या नफा मिळविण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या असतात. नफा मिळवणे आणि तो सुद्धा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा इतर व्यवसाय संघटना ज्या आहेत त्यांचा उद्देश असतो. तर आमच्या संस्थेचा उद्देश सेवा देणे हा असतो, नफा मिळवणे हा नसतो. आमच्या सहकारी संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर कार्य करीत असतात. बघा,
या जरी व्यवसाय संघटना असल्या तरी आपल्या सभासदांना किंवा समाजाला वाजवी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करून देणे, ना नफा ना तोटा या तत्वावरती वस्तू किंवा सेवांची विक्री करणे, या उद्देशाने या व्यवसाय संघटना सुरू केलेल्या असतात. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या सहकारी संस्थेचं आपल्याला सांगता येतं. पाचवं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ते म्हणजे सहकारी संस्था या सेवेस प्राधान्य देतात. आता सहकारी संस्था कशासाठी स्थापन केल्या जातात, तर सहकारी संस्था या आपल्या सभासदांना आणि समाजाला सेवा देण्यासाठी स्थापन केलेल्या असतात. आर्थिकदृष्ट्या जो दुर्बल घटक आहे त्या घटकाची आर्थिक उन्नती म्हणजे सभासद असू देत किंवा समाज असू देत, या आर्थिक दुर्बल घटकाची उन्नती करणे हा सहकारी संस्था स्थापन करण्याच्या मागचा उद्देश असतो. आणि त्यामुळे सहकारी संस्था या सेवा उद्देशानं कार्य करत असतात. सेवा तत्वाला प्राधान्य सहकारी संस्था देतात. कुठलीही सहकारी संस्था असू दे, ती पतसंस्था असू दे, ती गृहनिर्माण संस्था असू दे, विपणन सहकारी संस्था असू दे, प्रक्रिया सहकारी संस्था असू दे, ग्रामीण भागातील संस्था असू दे किंवा शहरी भागातील सहकारी संस्था असू दे, ती आपल्या सभासदांना आणि समाजाला सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे या व्यवसाय संघटना आहेत, पण सेवा हे सहकारी संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. सेवेला या सहकारी संस्था प्राधान्य देतात. नफा हा या ठिकाणी गौण समजला जातो. सहकारी संस्था नफ्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं नफा हा गौण असतो. म्हणजे सहकारी संस्था नफा मिळवतच नाहीत का? व्यवसाय संस्था असल्यामुळे त्यांना नफा होतो आणि संस्थेचा जो दैनंदिन खर्च आहे, व्यवस्थापन खर्च जो आहे, तो भागवण्यासाठी सहकारी संस्थांना थोडाफार नफा मिळवावा लागतो. पण हा नफा वाजवी प्रमाणात मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की सहकारी संस्थांना नफा मिळवण्याचं उद्दिष्ट नसतं. सहकारी संस्था नफा हा गौण समजतात, नफ्याला गौण स्थान देतात. आणि समजा सहकारी संस्थांना नफा झाला होतो, बऱ्याच सहकारी संस्था या नफ्यात असतात, मग हा जो नफा आहे हा नफा सभासदांच्या मध्ये वाटला जातो. अर्थात तो सहकारी कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार तो वाटला जातो, पण तो वाटला जातो. याचं कारण काय? तर सहकारी संस्थांना जो नफा झाला तो कशामुळे झाला? तर सहकारी संस्थांनी ज्या वस्तू किंवा सेवा विकल्या त्या वस्तू आणि सेवांची किंमत ही सभासदांच्याकडून किंवा समाजाकडून जादा घेतली, सभासदांच्याकडून जादा किंमत घेतली. कसं आहे, शक्यतो सहकारी संस्था आपल्या सभासदांशीच व्यवहार करतात आणि त्यामुळे सभासदांच्याकडून ही जादा किंमत घेतलेली असते आणि मग संस्थेचा खर्च वजा केल्यानंतर त्यांच्याकडे नफ्याच्या स्वरूपामध्ये रक्कम शिल्लक राहते. संस्थेला नफा का होतो? तर जी वस्तू किंवा सेवेची किंमत आकारलेली असते त्याच्यातून संस्थेचा जो खर्च आहे तो वजा केल्यानंतर रक्कम शिल्लक राहत असेल तर तो नफा, जी शिल्लक राहते रक्कम तो नफा. आणि हा नफा अर्थातच सभासदांचा असतो, कारण सभासदांच्याकडून ती रक्कम जादा घेतलेली असते आणि त्यामुळे हा नफा आधिक्य स्वरूपात, म्हणजे जादा, आधिक्याचा अर्थ काय? जादा स्वरूपात आम्ही सेवेची किंमत, वस्तूची किंमत आकारली तेव्हा ही वस्तू आणि सेवेची किंमत
परत तुम्हाला आम्ही देत आहोत, जी तुमच्याकडून जादा आम्ही आकारली. तर सहकारी संस्था बघा, नफ्याला प्राधान्य देत नाहीत, नफा गौण समजतात, सेवेला प्राधान्य देत असतात. कुठली सहकारी संस्था असू दे, तिचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवायचं की कुठली सहकारी संस्था ही सेवेला प्राधान्य देते, नफ्याला प्राधान्य देत नाही, जरी ती व्यवसाय संघटना असली तरी सुद्धा. ओके. आपल्या स्क्रीनवर आता पुढचं वैशिष्ट्य आलंय, ते म्हणजे समानता. समानता म्हणजे काय? तर सहकारी संस्थेचा कोणताही सभासद, जे काही लोक संस्थेचे सभासद असतात, 100 असतील, 200, 300, 400, 500, 1000 का असतील ते, तर याच्यातल्या कोणत्याही सभासदाला कमी किंवा अधिक दर्जाची वागणूक दिली जात नाही. कुणाला कनिष्ठ लेखलं जात नाही किंवा कुणाला ज्येष्ठ समजलं जात नाही. सगळे हे समान मानले जातात. कारण सहकारी संस्था या समतेच्या पायावरच स्थापन झालेल्या असतात. जे लोक संस्था सुरू करतात ते सगळे समान आहेत, समान गरजा असणारे आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. आणि सहकारी संस्थेचा कुठलाही सभासद असू दे, कोणी सभासद असू दे, त्याचा धर्म, त्याची जात, त्याची आर्थिक स्थिती, लिंग, कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. सगळेजण एकाच धर्माचे, एकाच जातीचे, एकाच आर्थिक स्थितीचे आहेत असं समजलं जातं. आणि म्हणून याला म्हणायचं समानता. आणि सहकारी संस्थेमध्ये सगळे सभासद समान समजले जातात, समान असतात. त्याचं चांगलं उदाहरण देता येईल ते म्हणजे सहकारी संस्थेच्या सगळ्या सभासदांचे हक्क आणि अधिकार सारखे असतात. सहकारी संस्थेमध्ये कोणी भांडवल जास्त दिलंय, कोणी भांडवल कमी दिलंय, सहकारी संस्थेचं सभासद होताना भांडवल खरेदी करावं लागतं. संस्थेचं भांडवल नव्हे, भाग भांडवल खरेदी करावं लागतं. मग हे भाग भांडवल प्रत्येक सभासद आपल्या आर्थिक स्थितीनुसार कमी जास्त प्रमाणात खरेदी करतो. म्हणजे ज्यानं जास्त भाग भांडवल खरेदी केलंय त्याला जास्त अधिकार, कमी भाग भांडवल खरेदी केलंय त्याला कमी अधिकार, असं सहकारी संस्थेमध्ये केलं जात नाही. का केलं जात नाही? तर प्रत्येक सभासद हा समान समजला जातो. म्हणजे सहकारी संस्थांच्या समानता असते. इथं भांडवलाला गौण स्थान आहे, सभासदाला महत्व आहे, व्यक्तीला महत्व दिलं जातं. तर सहकारी संस्थांमध्ये कोणती सहकारी संस्था असू दे, त्या संस्थांमध्ये सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना समान मानलं जातं, समान समजलं जातं. हे सहकारी संस्थेचं 6वं वैशिष्ट्य आहे. सहकारी संस्थेचं 7वं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो, ते म्हणजे परस्पर सहाय्य व स्वसेवा. आता परस्पर सहाय्य व स्वसेवा म्हणजे काय? तर सहकारी संस्थेचे सभासद हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांच्या गरजांपेक्षा त्यांच्याकडे असणारा जो पैसा आहे, आपण पैसा हे आर्थिक साधन मानतो, पैसा कमी आहे. आणि त्यामुळे जर त्या सभासदांनी असं ठरवलं की मी माझ्या पैशातून, माझ्याकडे असणारं जे भांडवल आहे त्या भांडवलातून मी माझ्या गरजांची पूर्तता करीन, माझा रोजगार मी निर्माण करीन, मी एखादा छोटासा व्यवसाय करीन, मला काहीतरी माझ्या पैशातून करायचं आहे, मी ते करीन, तर ते शक्य होत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे हे लोक वैयक्तिक प्रयत्नातून त्यांच्या गरजांची पूर्तता होणे अशक्य आहे. आणि त्यामुळे
हे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत ते सहकारी संस्थेची स्थापना करतात आणि ती गरजेची आहे. कारण जेव्हा ते सहकारी संस्था सुरू करतात तेव्हाच त्यांच्या गरजा या पूर्ण होऊ शकतात. कारण गरज पूर्ण करताना एखाद्या व्यक्तीला किंवा सभासदाला त्याची गरज पूर्ण करताना त्याला जो पैसा पाहिजे त्याच्याकडे आहे तो, आणि संस्थेच्या माध्यमातून त्याला उर्वरित पैसा दिला जाईल, आर्थिक मदत, आर्थिक सहाय्य केलं जाईल, अर्थपुरवठा केला जाईल आणि त्यामुळे तो त्याच्या गरजा ज्या आहेत त्याला जी काही गरज पूर्ण करायची ती पूर्ण करू शकतो. म्हणजे सहकारी संस्था स्थापन केल्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा सभासदाची गरज पूर्ण होऊ शकली. म्हणजेच काय झालं, इथं एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत तसं झालंय. एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक, हे सहकाराचं तत्वच आहे. मी एकटा करू शकत नाही. अनेकांनी जर मला मदत केली तर मी माझं जे काय उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू शकतो. जे मला करायचं आहे, जी माझी गरज पूर्ण करायची ती मी पूर्ण करू शकतो. हे बघा, म्हणजे सहकारी संस्था या परस्पर सहाय्यासाठी स्थापन झालेल्या असतात. एकमेकाला सहाय्य करून आपल्या ज्या वैयक्तिक गरजा आहेत, स्वहित, स्वसेवा ही साध्य करून घ्यायची. मला माझं हित साध्य करायचं आहे पण मी एकटा नाही करू शकत. माझ्या वैयक्तिक प्रयत्नातून मी ते करू शकत नाही. मग मला माझं हित साध्य करायचं असेल तर इतरांची मला मदत घ्यायला पाहिजे. आणि ती मदत मी कोणामुळे घेऊ शकतो? सहकारी संस्थेमुळे घेऊ शकतो. तर हे सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे, परस्पर सहाय्य व स्वसेवा. नंतर अधिक्याचं वाटप सहकारी संस्थांमधून केलं जातं. मगाशी मी म्हटलं की सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहे. नफा मिळवणं हा उद्देश नसतो पण नफा होतो. कारण सहकारी संस्थांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संस्था ज्या सेवा किंवा वस्तू विकतात त्याची किंमत घ्यावी लागते आणि साहजिकच सहकारी संस्थेला नफ्याच्या स्वरूपामध्ये काही रक्कम मिळते. मग हा जो नफा आहे हा नफा मगाशी म्हटल्याप्रमाणे आधिक्याच्या स्वरूपामध्ये सहकारी संस्था वाटतात. शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सहकारी संस्था या आर्थिक व सामाजिक चळवळ आहेत. सहकारी संस्था ही आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचं साधन मानलं जातं. आपल्या देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी जेव्हा पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम स्वीकारला त्यावेळी आर्थिक विकासासाठी सहकारी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. त्याचं कारण हेच आहे, कारण सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास होणार आहे, आर्थिक विकास होणार आहे, सामाजिक विकास होणार आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विकास झालेला आहे. एवढ्या वर्षाच्या काळामध्ये सहकारी चळवळ भारतातली आता जवळजवळ 100 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. एवढ्या वर्षामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला सहकारी संस्थांनी हातभार लावलेला आहे आणि म्हणून तिला आर्थिक आणि सामाजिक चळवळ असं म्हटलेलं आहे. या सहकारी संस्थांनी या दुर्बल घटकांचा उत्कर्ष केलेला आहे. त्यांचं जीवनमान जे आहे हे जीवनमान सुधारण्याला हातभार लावलेला आहे. म्हणून ती आर्थिक चळवळ आहे. आणि आपण सगळे एक आहोत. आपण एकत्र आलो तर एखादा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्या उद्योग व्यवसायातून आपल्याला जो नफा मिळेल तो आपल्याला सगळ्यांच्या मध्ये वाटून घेता येणार आहे. मग तो सगळ्यांचा असणार आहे. म्हणजे कोणा एका व्यावसायिकांना व्यवसाय करायचा आणि एकट्यानंच नफा मिळवायचा तसं इथं नाही. तर आपण नफा वाटून घेणार आहोत. म्हणजे सगळ्यांना नफ्यामधला वाटा समान मिळणार आहे. म्हणजे आर्थिक समता जी आहे ती प्रस्थापित व्हायला सहकारी संस्थांमुळे मदत होते.
आणि त्यामुळे सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था या आर्थिक व सामाजिक चळवळ समजल्या जातात. आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचं साधन समजल्या जातात. हे सहकारी संस्थेचं एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेला सहकाराची जी उर्वरित वैशिष्ट्ये होती, म्हणजे कालच्या तासिकेला आपण 3 वैशिष्ट्य बघितली आणि राहिलेली जी 6 प्रमुख वैशिष्ट्य आहेत ही आजच्या तासिकेला आपण बघितली. हा व्हिडिओ ऐका, तुमचं टेक्स्टबुक आहे त्याचं वाचन करा, दिलेल्या नोट्स आहेत त्या वहीत लिहा, त्याचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा भाग समजून घ्यायला मदत होईल. धन्यवाद.